नाही नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 5 वर्षापासून व्यवसाय करत आहे, तिथं जिथं सध्या व्यवसाय चालू आहे. अरे बाबा, कुठपर्यंत बसून होती, इथं बसून होते, आतापर्यंत हे सगळे बाजारात सांगून राहिलो मी, बाजारातला तिथं नाही भेटणार अजिबात. तिथं इतक्या तक्रारी आल्या, कुठल्या कुणाच्या तक्रारी आहेत त्याच्या संबंधी माहिती पाहिजे आम्हाला. तक्रारी पाहिजे त्याच्या संबंधी. तुमचं काय घेणं नाही, ते बसले तिथं बसणार आहे, मी उचलणार रस्त्यात मला नको आहे, आम्ही तिथे ओटे बांधून देणार आहे. हा ना, त्याचं रिझन लागेल ना साहेब. काही रिझन नाहीये. का नाही? कुठे बसणार आहे का तुम्ही? अरे साहेब मी काय म्हणतो, संपला. मी काय म्हणतो, मी तुमच्यासोबत चर्चा करायला, मी एक पत्रकार आहे, प्रतिनिधी आहे मी. तुम्ही कशाला घेऊन बसलात? अरे त्यांचा एक समस्या आहे, त्यांनी निवेदन दिलं, तुम्हाला सोडावं लागेल ना साहेब. त्यांच्यासोबत चर्चा झाल्या, त्यांनी निवेदन दिलं, सगळ्या गोष्टी झाल्या, आमच्यासोबत चर्चा झाली. कोणते दिले तुम्ही दाखवा. ते मागे निवेदन घेऊन दररोजचं दर देणार आहे, नवीन नवीन लोक दररोज कोणीतरी घेऊन यायचं, दररोज कोणीतरी घेऊन यायचं निवेदन दाखवा. आणि तुझं दररोजचाच विषय आहे ना. तुम्ही आज आले, दररोज कोणाला घेऊन चर्चा केल्यामुळे आम्ही तिथं बसवलं त्यांना, ते बसले आहे, सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या 5 दिवसापासून. कुठला तुम्हाला काय घेणं? तुमचा प्रॉब्लेम आहे ना मंदिर आहे. मोबाईल कसा घेसाल तुम्ही? पत्रकार आहे मी. पत्रकार कोणाला आय कार्ड आहे ना, आय कार्ड आहे बघ, अधिकृत पेपराचा अधिकृत पत्रकार आहे मी. आय कार्ड का घेतलं माझं? पोलीस स्टेशन मध्ये येतो पाहून घेऊ. चला पोलीस स्टेशन मध्ये चला रे. दररोज नवीन चला उचापती करून आला का साहेब, तुम्ही याला चुकीचं केलंय. माझं आय कार्ड घेतलंय तुम्ही. हा आय कार्ड आहे बघ, अधिकृत पेपराचा अधिकृत पत्रकार आहे मी. नमस्कार, मी पत्रकार महेंद्र भगत, अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी. आज अंजनगाव सुर्जी येथील मासेमारी व्यावसायिकांचे काही समस्या होत्या, त्या समस्या घेऊन मी अंजनगाव सुर्जी नगर परिषदकडे आलो होतो. परंतु इथल्या CO यांच्याकडे समस्या मांडत असताना CO यांनी हरिरावीची भाषा वापरत माझे आय कार्ड हिसकावून घेतले आणि लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर आघात केलेला आहे.